मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 95. मागील भागात अभयने तिच्यासाठी रुहीसाठी पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करायची आहे. त्याची कमी कधीच भरून निघणार नाही, पण माझं गिल्ट कमी होईल. तू साथ देशील ना आता पुढे? त्याने आशेने पाहिलं तशी हमसून हमसून रडत त्याला घट्ट बिलगली. किती काय काय घडून गेलं होतं त्याच्या आयुष्यात. ऐकून काय बोलावं शब्दच हरवले होते. मन भरून आलं होतं. इतकी कठोर परीक्षा नियतीने का लिहिली साजूच्या वाटेला? काय त्या दोन जीवांना वेगळं केलं नियतीने? त्या लहान जीवाची पण कीव नाही आली? जीवन इतकं भयंकर रूप पण दाखवू शकते यावर विश्वासच बसत नव्हता. आज तिला अर्थ उमगला होता त्याच्या वागण्याचा. का तो तिला सगळ्यासाठी मानसिक सबळ बनवू पाहत होता? का असे अघोरी खेळ येतात खरं प्रेम करणाऱ्या नशिबाला? सगळे तर म्हणतात या रेशीम गाठी स्वर्गात जुळतात, मग प्रेमाने घट्ट झालेल्या या गाठीवर नियती किती क्रूरपणे कात्री फिरवून ती गाठ मध्येच तोडते. का करते असं? या घरात आल्यापासून तिने सगळ्यांचे हसरे आणि आनंदी चेहरे पाहिले होते, पण आज त्या चेहऱ्यामागचा भयानक दुःख आणि त्रास कळलं होतं. सोन्याला आलेली झळाळी सगळ्यांनाच भुरळ पाडते, पण ती झळाळी कोणत्या आगीतून ताणून सुलाखून मिळालेली असते हे त्या चमकणाऱ्या सोन्यालाच माहीत असतं. वेळ रात्री 11 वाजता. सुनबाई, इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय? समोर कुठे गेले? झोपले का शांत? तब्येत ठीक आहे ना त्याची? आप्पा स्टडीमधून निघून झोपायला निघाले तसं बाहेर तुळशीपाशी बसलेल्या केशरला आवाज देत. संध्याकाळी त्यांच्या तोंडून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला तसं मन भारी झालं होतं सगळं काही ऐकून. त्याला धीर देऊन शांत करून घरी तर घेऊन आली होती, पण तिचं देखील चित्त आज थाऱ्यावर राहत नव्हतं. मनातलं ओझं हलकं करून तो पुन्हा एकदा मौन धरत आपल्याच कोशात गेला होता. कसं तरी त्याला समजावून त्याच्याशी बोलून थोडं जेवू घातलं. सत्याला विचारून त्याला गोळी देऊन झोपवलं होतं. त्याला पाहून झालं तसं काही वेळ साजरी जवळ जाऊन बसली होती. तिला आणि बाजूला झोपलेल्या रुहीला पाहून सारखे डोळे भरून येत होते. तिच्या निस्तेज चेहऱ्याला निहाळत बराच वेळ तिथेच बसून होती. खरंच सांगत होता तो, ज्या वयात संसार फुलवायची स्वप्न पाहतात मुली, त्या वयात तिने काय काय पाहिलं होतं. पुन्हा एकदा सगळं भूतकाळ सरकन डोळ्यासमोरून गेला तसा काटा आला तिच्या अंगाला. मन गलबलून यायला लागलं. तशी हुंदका आवरत मोकळ्या हवेत एकटीच येऊन बसली होती. हो आप्पा, ठीक आहे यांची तब्येत. झोपलेत शांत? तुम्ही झोपले नाही अजून? केशर मागे वळून त्यांना पाहत. हे काय, निघलोच होतो, थोडं काम करत बसलो होतो. तुम्हाला एकटं बसलेलं पाहिलं म्हणून आलो. काय झालं? कसला एवढा विचार करताय? सगळं ठीक आहे ना? आप्पा समोरच्या कट्ट्यावर येऊन बसले तसे तिला विचारत. हो आप्पा, यांनी सगळं सांगितलं मला आज साजरीबद्दल. तुम्ही सगळे किती त्रासदायक आहे हे सगळं. सगळ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे इतकं दुःख लपलेलं आहे वाटलंच नव्हतं मला. केशर पुन्हा एकदा सगळं ते आठवत. हो, त्रासदायक तर होतं. कोणाच्याही वाट्याला येऊ नये असे दुःख, पण नशिबाचे खेळ असतात सगळे. यापुढे सगळेच हतबल असतात. काही गोष्टी स्वीकारून पुढे चालत राहणं हेच जीवन आहे. मग ते दुःखात कशाला घालवायला हवं? जे क्षण आहेत ते आनंदात जगायचे. फक्त आनंद माझ्या साजूच्या नशिबात केव्हा येणार हाच विचार सतत चालू असतो मनात. आप्पातून थोडे भावूक होऊन, नक्की येईल अप्पा, नका काळजी करू, आपण सगळे आहोत ना? आप्पा, एक प्रश्न होता मनात, विचारू? केशर थोडं चाचरत. हो विचार की. इतका संकोच कशाला? नाही म्हणजे यांनाच विचारणार होते, पण ते चिडले असते पुन्हा. आणि आज काही मनस्थिती पण ठीक वाटत नव्हती त्यांची, म्हणून थोडीशी अडकळत ती. काही हरकत नाही, विचारा जे काही मनात असेल ते. ते साजरी त्या दिवशी त्यांना पाहून इतकी घाबरली का? आणि हे पण इतका राग करताय त्यांचा? काय केलं होतं त्यांनी? केशर 2 दिवसापासून मनात सातवणारा प्रश्न विचारत. बरं झालं तुम्ही विषय काढला. आम्ही बोलणार होतो तुमच्याशी या विषयावर. सकाळी पण ते घरी आले होते, जे समरला फार काही पटत नाही. खरं तर आम्हाला पण नाहीच आवडलं.
त्यांचं बोलणं ऐकून विचार बदलला आमचा. त्यांनी जे काही केलं ते ऐकून तुम्हाला पण रागच येईल कदाचित, पण माणसं बदलतात यावर आमचा तरी विश्वास आहे, जो समरने पण दाखवावा असं आम्हाला वाटतं. जेव्हा परी 1 वर्षाची होती त्यावेळी राठोड यांनी कोर्टात केस फाईल केली होती. परीची कस्टडी यांना मिळाली याकरता अभयची एकुलती एक वारसदार आहे ती. अभय नंतर त्यांनी सगळे शेअर, कंपनीचे राईट्स हे साजू आणि परीच्या नावावर ट्रान्सफर झाले, जे त्यांना बिलकुल आवडलं नव्हतं. त्यांच्या घरगुती वादातून आधीच त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा कमी होता, त्यात जास्त करून अधिकार हे अभयच्या वाटेला आले होते. प्रत्येक निर्णय घेताना त्यांना अभयची संमती घ्यावी लागायची, जे त्यांना काही फारसं पटत नव्हतं. पण अभय पुढे यांचं फार काही चालत नव्हतं, कारण या व्यवसायाचा व्यतिरिक्त त्यांचे आणखीन काही इलिगल व्यवसाय देखील होते, जे अभयने पकडले होते. पण कितीही नाही म्हटलं तरी वडिलांनंतर त्यांचाच एक छत्र होता डोक्यावर, त्यामुळे त्यांचा मान ठेवत त्यांनी काही कडक ऍक्शन घेतली नव्हती. पण अभय गेल्यानंतर जणू त्यांना मोकळं रान झालं होतं. अभय गेल्याचं दुःख पार काही यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं कधी, उलट आनंदच झाला असावा त्यांना. पण जेव्हा अभयने त्यांचे सगळे अधिकार साजरी आणि तिच्या नंतर रुहीच्या नावावर केल्याचं त्यांना समजलं, तसे खूप चिडले होते ते. सुनेसमोर झुकणं, प्रत्येक निर्णय तिला सल्ला किंवा संमती घेणं यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला जायचा. सुरुवातीला अभय गेल्यानंतर त्यांनी बरेच दिवस साजरी आणि परीची काळजी असल्याचा दिखावा केला. जशी साजू ठीक झाली ते अडून साजूला सगळे अधिकार त्यांच्या नावे करायचा सुचवायचा प्रयत्न करायचे. पण साजरी तिच्या दुःखात असल्यामुळे सगळे निर्णय मी किंवा समरच घेत होतो, यामुळे आणखीनच त्यांचा इगो दुखायला जायचा. व्यवसाय मिरजला असल्यामुळे त्यांनी काही दिवस साजू आणि परीला त्यांच्यासोबत तिकडे नेण्याची इच्छा व्यक्त केली. काळजीपोटी किंवा प्रेमापोटी ही इच्छा त्यांनी व्यक्त केली असती तर कदाचित एक वेळ विचार केला असता. पण समोरचं म्हणणं त्यावेळी खरं निघालं. त्यांना गोड बोलून प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची होती, म्हणून त्यांना साजरी आणि परी हव्या होत्या. साजरी आणि परीला कुठेही पाठवणार नाही असं समरने स्पष्ट सांगितलं त्यांना. पण समरचा जास्तीचा हस्तक्षेप त्यांना नंतर त्रासदायक वाटायला लागला. साजरीच्या वतीने प्रत्येक निर्णय समरच घेत होते, ते त्यांना आवडत नव्हता. सुरुवातीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण नंतर गोष्टी भांडण धमकी इतवं जाऊन पोहोचले. त्यांना माहित होतं परीला इथून नेलं तर साजरी आपोआप तिकडे येणारच, त्यामुळे बरेच वेळा घरी येऊन परीला घेऊन जाण्याची कायदेशीररित्या तिच्यावर त्यांचा अधिकार जास्त आहे, त्यामुळे ती त्याला इथून नेणारच, ते तिला इथून नेणारच अशी धमकी देऊन जायचे. 1-2 वेळा त्यांनी तसा प्रयत्न पण केला परीला जबरदस्ती नेण्याचा. ते पाहून साजरी आणखीनच घाबरून गेली होती. अभय जाण्याचं दुःख पचवलं होतं तिने, पण आता परी दूर गेली असती तर तिचं जगणं शक्यच नव्हतं. याच भीतीने तिच्या त्रासात आणखी भर घातली. रात्र अपरात्री वरडत उठायची ती, सारखे भास व्हायचे तिला. परीला कुणी तिच्यापासून दूर घेऊन जात असं वाटायचं. आधीच अभय गेल्याच्या धक्क्यातून तिला कसं बसं बाहेर काढलं होतं, आता पुन्हा सगळं ते पाहणं आमच्याने शक्य झालं नव्हतं. तुमच्या माईने पण तो माणूस या घरात किंवा साजूच्या आजूबाजूला दिसता कामा नये असं आम्हाला खडसावून सांगितलं. त्यामुळे मग शिर्केंना सांगून आम्ही त्यांचा बंदोबस्त केला. पण साजरीच्या पाठी पुन्हा एकदा लागलेला त्रासाला ते कारणीभूत आहे म्हटल्यावर समर शांत बसणार नव्हते. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी दिली. शिवाय त्यांच्या माणसांना पण मारहाण करून स्वतःचा राग शांत केला. आधीच समर राठोड यांना फारसे पटत नव्हते, त्यामुळे त्यांनी समरची पोलीस कंप्लेंट केली. शिवाय कोर्टाची नोटीस पण पाठवली. साजरी मानसिकरित्या कोणत्याही निर्णय घेण्यास सक्षम नसल्यामुळे अभय नंतर बिझनेसचे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात यावे. सोबत परीची देखील कस्टडी मागत होते. समरला आम्ही कसं तरी समजावून राठोड यांची माफी मागण्यास तयार केलं, कारण कितीही केलं तरी मुलीच्या सासरचे लोक होते ते.
अभयला पण नसतं आवडलं समरचं हे आतताई वागणं. पोलीस केस तर मागे घेतली, त्यांनी पण कोर्टाची केस चालू झाली. वकिलांच्या म्हणण्यानुसार परीच्या बाबतीत साजरीची तशी स्ट्रॉंग होती, कारण परी अजून लहान असल्यामुळे कोर्ट तिची कस्टडी आईकडे सोपवतील यात काहीच शंका नव्हती आणि झालं पण तसंच. पण बिझनेसच्या बाबतीत मात्र तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं कारण पुढे करत त्यांनी 50% अधिकार स्वतःकडे करून घेतले. त्यांच्या मनासारखं झालं तसं गेल्या 4 वर्षात त्यांनी इकडे फिरकून पण पाहिलं नव्हतं. फोनवर आमच्याकडे अधूनमधून चौकशी करायचे, पण ते तेवढ्यापुरतं होतं. एवढ्या दिवसांनी पुन्हा ते साजरी समोर आल्यामुळे त्यांना पाहून तिला मागची आठवण झाली असणार, म्हणूनच तशी रिॲक्ट झाली ती. आप्पा सगळं काही सांगत. ओ माय गॉड, म्हणून साजू तशी रिॲक्ट झाली तर. पण मग आता कशाला आले ते परत? आता काय हवंय त्यांना? केशर सगळा उलगडा झाला तशी पुढचा प्रश्न विचारत. यावेळी त्यांना काहीच नकोय. आज आले राठोड ते फक्त एक आजोबा होते जे त्यांच्या नातीला भेटायला आले होते. सुनबाई जवळपास आमच्याच वयाच्या आहेत. ते वयाच्या या पट्ट्यावर आल्यावर माणसाला स्थैर्य आणि शांती हवी असते. कुटुंबासोबत मुलांबाळांसोबत शांतपणे वेळ घालवावा इतकी इच्छा असते. मनुष्याच्या या उतरणीच्या टप्प्यावर पैसा, प्रॉपर्टी, सत्ता यांचा हिशोब मांडण्यापेक्षा सुख दुःख, पाप पुण्य, काय कमवलं काय गमवलं याचेच विचार जास्त सतवायला लागतात. कारण वयातल्या या टप्प्यावरचा एकटेपणा खूप कठीण असतो आणि त्यांच्या वाट्याला तोच एकटेपणा आलाय. एक मुलगी आहे त्यांना, पण ती दूर परदेशात तिच्या संसारात अडकलेली. इथे ते आणि त्यांची पत्नी दोघेच राहत होते. पण इतके दिवस सोबत असणारी त्यांची पत्नी पण गेल्या वर्षी त्यांची साथ सोडून निघून गेली. आता राहिले एकटेच. त्यामुळे एकांतात राहिल्यावर जाणीव झाली असावी हातून नकळत पण घडलेल्या चुकींची. याचाच पश्चाताप घेत आहेत आता. सकाळी आमची आणि समरची माफी मागत होते. ते साजरीला पण त्या दिवशी याच करता भेटायला आले होते, पण तिने काही ऐकून घेतलं नाही. त्यांना फक्त परीला भेटायची परमिशन हवी आहे, जी समरने नाकारली. त्याचा अजून पण विश्वास नाही राठोडवर. खरं बोलतात यावर. आप्पा, तुम्हाला काय वाटतं ते खरं बोलत असतील? कशावरून? पुन्हा केशर शंका व्यक्त करत. नाही सुनबाई, यावेळी ते खरं बोलतायत असं वाटतंय आम्हाला. त्यांच्या डोळ्यात असणारा तो एकटेपणा आणि पश्चाताप पाहिलाय आम्ही, आणि म्हणूनच आम्हाला वाटतं तुम्ही पण एकदा समरला समजावून बघा. नाही म्हटलं तरी तेही आजोबा आहेत परीचे. त्यांनी जे काही केलं ते चुकीचंच होतं, पण त्याची शिक्षा देणार आपण कोण? कदाचित हा वाटेला आलेला एकटापणा हीच त्यांना मिळालेली शिक्षा असावी. त्यामुळे त्यांना दुसरी संधी द्यावी असं वाटतंय आम्हाला. तुम्हाला काय वाटतं? आप्पा तिचं मत विचारत. आप्पा, खरंच माणूस बदलला असेल तर त्याला नक्कीच मिळायला हवी दुसरी संधी. पण एकदा दुधाने तोंड पोळलंय म्हटल्यावर पुन्हा विश्वास ठेवणं योग्य राहील? सुनबाई, शाश्वती तर कशाची देता येत नाही, पण आम्ही अभयच्या जागी राहून विचार करत होतो. त्यांनी नक्कीच दिली असती पुन्हा संधी. त्याच्या मुलीला त्यांचं देखील प्रेम, आशीर्वाद मिळावे असं वाटत असेल ना त्याला. म्हणून आम्हाला असं वाटतं की नंतर पश्चाताप करण्यापेक्षा एक संधी द्यावी. पण आप्पा, आपण कितीही संधी दिली तरी शेवटी साजरीने ते मान्य करायला हवं ना. याचा पण विचार केला आम्ही. सध्या तिची तब्येत ठीक नाही म्हणून आम्ही तिच्याशी काही बोललो नाही, पण या विषयावर आम्ही एकदा बोलून पाहतो त्याच्याशी. अभय नंतर तिची देखील जबाबदारी. मी राठोड कसेही वागले असते तरी आपण आपला चांगुलपणा का सोडावा? बरोबर आहे आप्पा तुमचं. मी पण प्रयत्न करते यांच्याशी बोलण्याचा. थँक्यू आप्पा, तुमच्याशी बोलून मन हलकं झालं माझं. छान वाटतं तुमच्याशी बोलून. बरं चला, मन हलकं झालं असेल तर जाऊन आराम करा आता. उशीर झालाय, आम्ही पण झोपतो. हो आप्पा, गुड नाईट. नेहमीची सकाळची लगबग, रुहीची शाळेची घाई, माईचा साजरीच्या पाठी असणारा नाश्ता, जेवणासाठीचा वरडा, सगळं काही गेल्या आठवडाभर शांतच होतं. साजरीची तब्येत बरी तर झाली होती, पण अजून पण घरातून बाहेर पडली नव्हती.
कॉलेज, रुहीचं स्कूल, सगळं काही आठवडाभर बंदच होतं. तिची मनस्थिती पाहता तिला त्या अवस्थेत फोर्स करणं कोणालाही योग्य पण वाटत नव्हतं. पण जो तो आपल्या पद्धतीने तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत तिला समजावत होता. राठोड रुहीला भेटल्यानंतर नीरजला निघून गेले होते. आप्पांनी तिच्या कानावर ही गोष्ट घालून तिला समजवण्याचा, तिची भीती थोडी कमी करण्याचा प्रयत्न पण केला होता. सगळं काही ऐकून तिच्यातला एक माणूस सून म्हणून असणारी तिची जबाबदारी सगळं काही पटत होतं. आप्पा सांगत होते त्याप्रमाणे त्यांना दुसरी संधी मिळावी असं तिला पण वाटलं. कारण अभयचा पण हाच निर्णय असता हे जाणून होती ती. सगळं काही समजत होतं पण काही केल्या आईचं मन तयार होत नव्हतं त्यांना माफ करण्यासाठी. ज्या काळात तिला त्यांचा सपोर्ट मिळायला हवं होता त्या काळात त्यांनी फक्त मनस्तापच दिला होता. एका आईपासून तिचं मूल दूर करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. त्यामुळे लगेच असं क्षणात त्यांना माफ करणं काही केल्या जमणार नव्हतंच तिला. आप्पांनी पण या गोष्टीला दुजोरा देत तिला तिचा विचार करण्यासाठी वेळ दिला होता. समरला पण केशरने समजवण्याचा प्रयत्न केला होता पण नेहमीसारखं त्यांनी चिडचिड करत तो विषय बंद केला होता. सध्या घरात असं वातावरण पाहता तिने पण त्याला या गोष्टीवरून जास्त छेडलं नव्हतं. आधी साजरीच्या काळजीत असणारा तो थोडा आपल्याच कोशात वावरत होता. कामात पण लक्ष लागत नव्हतं की बाकी कशात. साहजिकच होतं म्हणा. कोणत्या परिस्थितीतून तिला बाहेर काढलं होतं हे त्याचं त्यालाच माहीत होतं. पुन्हा एकदा तिला तसं पाहण्याची आता कोणामध्ये तेवढी क्षमता राहिली नव्हती. गेला पूर्ण आठवडा केशर सगळ्यांना पाहत होती. काही केल्या तिला ही शांतता सहन होत नव्हती. हसत खेळत असणारं त्यांचं गुलमोहर एकदम कोमजून गेलं होतं. काहीतरी करावं तर लागणार होतं. त्यासाठी साजरीला यातून बाहेर काढावं लागणार होतं. मम्मा हे बघ मी रेडी झाले स्कूलला जायला. तू कधी जाणार स्कूलला? सकाळ सकाळी केशरने रुहीची तयारी करून दिली तशी रुही आनंदाने साजरीला दाखवायला आली होती. एक आठवडा ती पण कंटाळली होती घरात. केव्हापासून प्रश्न विचारून हैराण करत होती ज्याची कुणीच काहीच उत्तर देत नव्हतं. पण आज केशरने साजरीला न विचारता तिची तयारी करून दिली होती. रुही कुठे निघालीस तू? तुला सांगितलं ना तू कुठेही जाणार नाही म्हणून. कुणी केली तुझी तयारी? साजरी थोडीशी विचलित होऊन. मी केली तिची तयारी आणि तिचीच नाही. आज तू पण तयार हो, तुला पण कॉलेजला जायचं. दोघींच्या एक्झाम आल्यात ना जवळ, मग स्कूलला जायला नको? हो ना रुही, तुला आवडतं ना स्कूल? आता तर तुझे स्पोर्ट्स पण चालू झालेत. सगळ्यात पार्टिसिपेट करायचं हा. सत्तू मामाने सांगितलं ना. आणि छान छान प्राइज पण मिळवायचं. तुला काय काय आवडतं? केशर साजरीकडे दुर्लक्ष करून रुहीची बॅग भरत तिला विचारत होती. वहिनी ती कुठेही जाणार नाहीये, मी सांगितलं ना एकदा. आणि मला पण नाही जायचं कुठेच. रुही काही कुठे जाणार नाहीये तू. साजरी चिडून केशर आणि तिला पाहून बोलत. केशरने तिचा वाढलेला आवाज ऐकला तशी रुहीला समजावून स्कूल बॅग घेऊन खाली पाठवून दिलं. साजू का नाही जायचं तिने स्कूलला? आणि तुला का नाही जायचं? पुन्हा हे वर्ष स्किप होईल तुझं साजू. अजून किती दिवस तू असंच घरात बसून राहणार आहेस? केव्हा तरी बाहेर पडावं लागेल ना. बाहेर पडलीस तर मनाची भीती कमी होईल तुझी. आज 10 दिवस होऊन गेले साजू, तू घराबाहेर पडली नाहीयेस. तुला असं पाहून सगळे डिस्टर्ब आहेत. रुही पण तुला असं पाहून प्रश्न विचारत असते. काय उत्तर देणार आहे तिच्या प्रश्नाची? यांचा चेहरा तर मला पाहवत पण नाहीये. सतत तुझ्याच काळजीत असतात हे. कशात लक्ष नाहीये यांचं. साजू मला माहितीये तू हे सगळं मुद्दाम करत नाहीये, पण प्रयत्न पण तुलाच करावा लागेल ना यातून बाहेर पडण्यासाठी. हे असं घरात स्वतःला कोंडून घेऊन प्रश्न सुटणार नाहीयेत. मान्य आहे तुझं दुःख खूप मोठं आहे. आम्हाला कुणालाच त्याची भरपाई नाही करता येणार. तू जे काही सोसले त्यासाठी खूप हिंमत लागते साजू. नुसतं ऐकूनच माझ्या अंगाचं पाणी झालं होतं. तू तर सगळं सहन केलं आहेस. इतक्या मोठ्या संकटाला तोंड देणारी तू आता अशी हात पाय गळून बसली आहेस. दिस इज नॉट फेअर. एका पोलीस ऑफिसरची बायको होतीस तू साजू. एक लीडर आणि एक इनामदार ऑफिसरची. तुला हे असं
हातपाय गळून बसणं शोभत नाही. रुहीच्या बाबांना पण नाहीच आवडणार तुला असं पाहायला. भलेही ते आता तुझ्या सोबत नाहीयेत, पण त्यांची स्वप्न तर सोबत आहेत ना, जी तुम्ही दोघांनी मिळून पाहिली होती तुमच्या रुहीसाठी. त्यांनी ती सगळी स्वप्न आता तुला पूर्ण करायची आहेत. ती सगळी स्वप्न आता तुला पूर्ण करायची आहेत. रुहीला पण त्याच्यासारखं निडर आणि सक्षम बनवायचं आहे तुला. पण तू तिला असं घरात बांधून भीती घालून तिला आणि स्वतःला कमजोर करते आहेस. रुहीने असं भीत जगणं हे स्वप्न तर नक्कीच पाहिलं नसेल तुम्ही दोघांनी. वहिनी, मला भीती वाटते. रुहीला काही झालं तर, तिला कुणी घेऊन गेलं तर मी कशी जगू तिच्याशिवाय? साजरी कुणी नाही नेणार तिला. आप्पांनी सांगितलं ना तुला. ते तुझी फक्त माफी मागायला इथे आले होते. त्यांना काहीच नको होतं, फक्त एकदाच रुहीला भेटायचं होतं. ते नाही देणार तुला इथून पुढे त्रास. मग कुणाची भीती वाटते तुला? तुझ्या मनाचे भास आहेत हे. रुहीला काही नाही होणार. तुला हवं असेल तर मी जाते तिच्यासोबत स्कूलला. पूर्ण वेळ तिथेच बसून राहते. तिला सोबत घरी घेऊन येईन. मग तर झालं. तुझ्यासोबत पण शिर्के काका येतील कॉलेजमध्ये, ते पण तिथेच असतील. केशर तिची समजूत काढत, नाही वहिनी नको, मला नाही जमणार. साजरी, इतकी हिंमत दाखवली आहेस, अजून थोडी प्लीज. रुहीसाठी इतकं तर तुला करावंच लागेल. यावेळी माघार नको घेऊ. मी वाट पाहते तुझी खाली. माझं झालंय बोलून. रुहीच्या स्कूलचा टाइम झालाय. मी आणि हे जातायत तिला घेऊन स्कूलला. तू ठरव तुला काय करायचंय. आम्ही सगळे आहोतच. केशर तिच्या डोक्यावर हात फिरवत तिचे डोळे पुसून बाहेर निघून गेली. अरे वा, आज आमची परी राणी स्कूलला निघाली. सगळं दूध पण फिनिश केलं. गुड गर्ल. माई आजी, आज स्कूलमधून आपण घ्यायला जाऊ हा आपल्या परीला. आपण तिघे मोठ्या गार्डन मध्ये पण जाऊ. चालेल ना परी? आप्पा वाक करून डायनिंगवर येऊन बसले. तसे तयार झालेल्या रुहीला पाहून तिच्या शेजारी बसत, नको आजो, आज मी नवली मामी सोबत जाणार. समू मामा पण येणार. मामी माझ्यासोबत थांबणार आहे स्कूलला. आज स्कूलमध्ये पेंटिंग आहे ना. हे बघ मामीनी काय दिलं, न्यू कलर. मी रोज फ्लावर बनवलं स्कूलमध्ये. मामीकडे आहे ना रोज फ्लावर, तिने दाखवलं मला. रुही आनंदाने बॅग मधून पेस्टल कलर आणि गुलाबांचं फूल अप्पांना दाखवत, अरे वा, खूप सुंदर आहे आमच्या परीसारखं. मम्मा चला ना लवकर. मामा चल ना लवकर, फिनिश कर. पिंकूला दाखवायचे ना माझे न्यू कलर. धीर नसलेली रुही समोर कॉपी फित असलेल्या समरला, केशर झालं का तुझं? चल लवकर, मला पण उशीर होते. आपल्याच विचारात केशर जिना उतरताना दिसली तसं समर तिला आवाज देत, हा हो, एक 5 मिनिट थांबा ना, मग निघूया. केशर त्याचा आवाज आला तशी एक नजर मागे वळून पाहत घाईत किचनमध्ये गेली. काय ग, तू घरून काम करणार होतीस ना, मग हा डब्बा कुणासाठी भरते? नाश्ता करणारा माई तिची चाललेली लगबग पाहून, माई, हो माई, मी घरूनच काम करणार आहे. ते हा डब्बा रुहीसाठी भरते. रुहीचं नाव पुढे करून साजरीसाठी टिफिन पॅक करत ती. साजरी खाली येईल की नाही ही शंकाच होती तिला. समजावून तर आली होती. आता तिचं बोलणं कितपत काम करेल हेच पाहायचं होतं. जर ती आलीच नाही तर आत्ताच सगळ्यांना सांगून त्यांच्या आशा नको वाढवायला, म्हणून काही न बोलता तिची तयारी करून ठेवत होती. अगं, दिला की तिला डब्बा, तूच भरलास ना तिच्या बॅगेत, मग परत कशाला भरते? माई तिला आठवण करून देत, हा हो का, मी विसरले, पण आता भरलाय तर असू द्या. भरलेला डब्बा डायनिंगवर ठेवत एक नजर वर पाहत ती, मामी चल ना. रुही लक्ष नसलेल्या केशरच्या हाताला पकडून आवाज देत, हो निघू हा, थांब ना 5 मिनिट. केशर तिला थांबवत, आधी मोबाईल राहिला, मग पर्स राहिले, असे बहाणे करत 10-15 मिनिटे साजरीची वाट बघण्यात घालवली, पण ती काही आलीच नाही. केशर, काय चाललंय तुझं? झालंय ना सगळं? मग चल ना, का थांबली आहेस? उशीर होतोय मला. समर जागचा उठत, निघूया चला. 5 मिनिट करत दोघांना तसं ताटकळत ठेवत साजरीच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती ती. पण ती यायची काही चिन्ह दिसत नव्हती. तशी चेहरा पाडून त्याच्या मागे निघाली. सारखी वळून मागे तिला शोधत आशेने पाहत होती,
पण निराशच होत होती. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करत जा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता. धन्यवाद मंडळी.